नमस्कार। या दिवाळीमध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये मिठाई कशी बनवायची ते बघणार आहोत। आपल्याला मिठाई बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे। इथं मी काजूचा तुकडा घेतलेला आहे 1 वाटी। तुम्ही इथं साबित काजू पण घेऊ शकता आणि 1 वाटी साखर घेतली। शेवटी गोड थोडं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता तुम्ही, पण हे माप अगदी योग्य आहे। चला मग सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि सोबतच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा। इथं एका ताटामध्ये सर्वात पहिले आपण हे काजू टाकून घेऊया आणि याच्यामध्ये जे काळे असे तुकडे असतात ते काढून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल, आपली मिठाई ही खराब होणार नाही आणि रंग पण काळा येणार नाही। त्यामुळे आपल्याला हे असं वेचून काढायचं आहे आणि याला साफ करून घ्यायचं। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काजू टाकून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मिक्सर बघा, आता इथं आपल्याला कमी जास्त करून फिरवून घ्यायचं आहे। बस इतकं करायचं आणि बंद करायचं, पुन्हा लावायचं, पुन्हा बंद करायचं। असं करून आपल्याला हे बारीक पावडर करून घ्यायचं आहे। पावडर मी एका गाळणीत गाळून घेणार आहे। त्यामुळे काय होईल, जे आपली थोडी कणी राहिलेली आहे ते वर राहील आणि पावडर खाली असं पडल्या जाईल। आता हे मिक्सरला फिरवून घेण्याचं कारण, जे कमी जास्त तुम्हाला मी सांगितलं कमी जास्त करून फिरवून घ्या, कारण ते काय होते, आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ते गरम होते। त्यामुळे मग हे काजूचं जे पावडर आहे ते असं बुडाला पूर्ण असं भांड्याला चिटकून बसतं। म्हणून तुम्हाला मी इथं म्हटलेलं आहे की आपल्याला मिक्सर हे कमी जास्त करूनच फिरवून घ्यायचं आहे आणि याचं पूर्ण मी पावडर गाळून घेते। आता हे बघा, एवढं उरलेलं आहे ते मी मिक्सरला लावून पुन्हा फिरवून घेते आणि आपल्याला असं मस्त बारीक पावडर करून घ्यायचं आहे। इथं मिठाईसाठी लागणारा म्हणजे पाक। आता हे पाक कसा बनवायचा ते बघूया। पहिले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत साखर। आता आपल्याला इथं जास्त पाणी घालायचं नाही, त्याच वाटीने आपण इथं फक्त साखर भिजली पाहिजे एवढंच पाणी याच्यामध्ये घालून घेणार आहोत। बघा, अजून थोडं घालते, बस आपण इतकंच पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं। इथं साखर विरघळून घेणार आहोत आणि याला 2 ते 3 मिनिट छान अशी उकळी येऊ देणार आहोत। इथं कडक होऊ द्यायचा नाही, जर कडक झाला तर मग मिठाई आपली कडक बनते। त्यामुळे फक्त विरघळून घ्यायची। साखर विरघळलेली आहे। आता आपण याच्यामध्ये आपण जे पावडर केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत। आपण याच्यात हे पावडर घालून घेऊया आणि याला मिक्स करून घट्ट होईपर्यंत याला शिजवून घेणार आहोत। आपल्याला इथं असं शिजवून घ्यायचं आहे। छोट्या चमचनं 1 चमच याच्यामध्ये मी तूप घालून घेते। हळूहळू आपलं मिश्रण घट्ट होत आहे आणि याला आपण असंच घट्ट बनवून घेऊया। हे घट्ट झालेलं आहे मिश्रण। आता आपण बघूया, हे एका चमचमध्ये मी थंड करायला ठेवलेलं आहे। तर आपण याची गोळी होते का बघूया। जर आपल्या हाताला चिटकत नसेल तर समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे। बघा, मस्त अशी गोळी झालेली आहे तयार। आता आपण याला गॅस बंद करून उतरून ठेवणार आहोत। एका ताटामध्ये चमचभर तूप लावून याच्यामध्ये मिश्रण टाकून घेणार आहोत। सर्व बाजूने आपल्याला इथं तूप टाकून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये मिश्रण हे टाकून घेऊया। बघा, मस्त असं घट्ट झालेलं आहे। थंड झालं का बघूया। आता हे अगदी हलकं गरम आहे, बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता आपण जे ताटाला तूप लावलं होतं ते पूर्ण असं याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड झालं की बटर पेपरवर किंवा मग एखाद्या जाड पन्नीवर हे मिश्रण टाकून घेऊया। आता बघूया हे थंड झालं का, ते बऱ्यापैकी असं मस्त थंड झालेलं आहे, अगदी हलकं कोमट आहे। तर आता आपण जे तूप टाकलं होतं हे पूर्ण असं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपल्याला इथे अशी पॉलिथिन लागणार आहे। जर बटर पेपर असेल तर तुम्ही इथं बटर पेपर पण घेऊ शकता। आता मी इथं थंड झाल्याच्या नंतर हे पॉलिथिनवर टाकून घेतलं आणि याला असं दोन्ही पण बाजूने थोडं दाबून घेणार आहे। आता या पॉलिथिनचा एक भाग आपण याच्यावर टाकून घेणार आहोत आणि याला चौकोनी असा आकार देऊन घेणार आहोत। एका बेलण्याने आपण याला असं बेलून घेऊया। आता मी एका पाटीवरही टाकून घेतलेलं आहे। बघा, आपल्याला एवढी जाड अशी ठेवायची आहे। याला मी 1 ते 2 घंट्यासाठी असं सोडून दिलं होतं। आता हे मस्त असं कडक झालेलं आहे। बघा, आता आपण याला आकार देऊन घेऊया। आधी याचे असे काट कापून घेणार आहोत आणि याला आपण मस्त असा काजू कतलीचा आकार देणार आहोत। आता आपण याला उभ्या रेषेमध्ये तर कापलेलं आहे। आता आपण याला असा आकार देणार आहोत। पहिल्यांदा आपल्याला समोरचा भाग हे काढून टाकायचा आहे कापून, म्हणजेच आपण हे खाऊ शकतो पण वेगळा ठेवायचा। आता याला असं पूर्ण या आकारामध्ये कापून घ्यायचं आहे। असे काजू कतलीचे छान असे आकार पडतात। बघा, सर्व मी कापून घेतले आणि आपल्याला हे जाड असे एवढी ठेवायची आहे। मस्त असा आकार आलेला आहे। तुम्ही याला चांदीवर पण लावू शकता, पण मी इथं लावलेला नाही। आणि बघा, मस्त अशी नरम पण झालेली आहे आपली। आपण काजू कतली एका ताटामध्ये टाकून घेऊया। बघा, अगदी सोपं आहे की नाही बनवण्यासाठी। आपल्याला जर कधी खाऊशी वाटली, सण असेल, दिवाळी असेल किंवा मग कोणती पार्टी असेल, तर आपण हे पटकन अशी बनवू शकतो आणि
खाऊ शकतो. अगदी कमी साहित्यामध्ये बनवून हे तयार होते आणि बनवायला पण अगदी सोपी आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते मला कमेंट करून कळवा. सर्व मी ताटामध्ये मांडून घेतली. बघा, दिसायला भारी दिसते आणि खायला पण भारी लागते. एकदा बनवून बघा. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.